नाशिकमध्ये महायुतीच्या डोकेदुखीत आता वाढ होत असल्याचं दिसतंय, कारण स्वामी शांतिगिरी महाराजांपाठोपाठ आता त्र्यंबकेश्वरच्या स्वामी सिद्धेश्वरानंद महाराजांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। नाशिकमधून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत। शांतिगिरी महाराज 29 एप्रिलला तर सिद्धेश्वरानंद महाराज 30 एप्रिलला साधू महंतांसोबत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। श्री स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या उमेदवारीसाठी मी बाबाजींचा उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आलो होतो व आता तो उमेदवारी अर्ज मला मिळालेला आहे आणि मोठ्या उत्साहात व मोठ्या आनंदामध्ये येत्या 29 तारखेला स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा उमेदवारी अर्ज आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे। आम्ही आज फॉर्म घेतलेला आहे आणि 30 तारखेला आम्ही सर्व साधू महंत संतांच्या उपस्थितीमध्ये इथे अर्ज सादर करणार आहोत।